विदर्भ राज्य की मांग और किसानों की कर्ज माफी को लेकर आज विदर्भ राज्य समिति ने जोरदार आंदोलन किया। प्रदर्शनकारियों ने सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी करते हुए अपनी मांगों को लेकर सड़क पर उतरकर विरोध प्रदर्शन किया। इस दौरान कार्यकर्ताओं ने बस के सामने लेटकर अनोखे तरीके से सरकार का ध्यान आकर्षित करने का प्रयास किया। आंदोलन के चलते कुछ समय के लिए यातायात भी प्रभावित हुआ। स्थिति को नियंत्रित करने के लिए मौके पर पहुंची पुलिस ने कई आंदोलनकारियों को हिरासत में लेकर प्रदर्शन समाप्त कराया। विदर्भ राज्य समिति के कार्यकर्ताओं का कहना है कि लंबे समय से अलग विदर्भ राज्य की मांग की जा रही है, लेकिन सरकार इस दिशा में कोई ठोस कदम नहीं उठा रही है। इसके साथ ही किसानों की बदहाल स्थिति को लेकर भी आंदोलनकारियों ने सरकार को घेरा। उनका आरोप है कि प्रदेश के किसान लगातार आर्थिक संकट का सामना कर रहे हैं, लेकिन उनकी समस्याओं के समाधान के लिए प्रभावी प्रयास नहीं किए जा रहे हैं। सभागृहात नव्हतो मी, मगाशी ते चर्चा चालू होती ती मंत्र्यांनी मला सांगितलं आणि तुम्ही तसे निर्देश देखील दिलेले आहेत। मला एवढंच सांगायचं आहे की सभागृहाचं कामकाज जे आहे तुमच्या अध्यक्षतेखाली चालतं। आज मी त्यांना सांगू इच्छितो की काल जो एक जोर का झटका धीरे से लगा है, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, मानसिक संतुलन बिघडलंय आणि त्यामुळे आता आणखी झटके लागणार आहेत। अध्यक्ष महोदय, तुम्ही सभागृहाचं कामकाज नियमानुसार चालवता आणि आजपर्यंत तुम्ही दिलेले निर्देश आणि तुमच्या अध्यक्षतेखाली या सगळ्या विरोधी पक्षाला देखील त्यांचे मांडण्यासाठी, प्रश्न मांडण्यासाठी जो काही वेळ देता तो आतापर्यंत कधी विजय भाऊ दिला होता का? आणि दुसरी गोष्ट, राज्यमंत्री असतात, एखाद्या प्रश्नाला, एखाद्या लक्षवेधीला अतिशय व्यवस्थित न्याय मिळाला पाहिजे, म्हणून तुम्ही हे जे काही कामाचं वाटप तुमच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे आणि ज्या ज्या वेळेस राज्यमंत्री जेव्हा प्रश्नाचं उत्तर द्यायला कधी त्याच्याकडून अधिक कमी ज्यादा माहिती मिळते त्यावेळेस स्वतः मंत्री असतात, मी स्वतः येतो, मुख्यमंत्री स्वतः येऊन उत्तर देतात आणि त्यामुळे हे कलेक्टिव्ह आमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, जबाबदारी आहे। त्यामुळे काय आता काय झालंय, त्यांच्याकडे मुद्दे नाहीये, ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेटेड झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे। त्यामुळे आता ते नाही आहेत, नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय आहे। त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे। बिलकुल आम्ही समर्थ आहोत। प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे। नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचा वेळ वाया घालवायचा। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, तिथे जयंतराव, नाना भाऊ, तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले, काय पोराटोरांच्या नादाला लागतात तुम्ही, असं काय? त्यामुळे अध्यक्ष महोदय, पूर्णपणे या ठिकाणी सभागृहामध्ये विरोधी पक्ष जे जे काही या शेतकऱ्यांचे प्रश्न मांडा, या महाराष्ट्रातल्या जनतेचे प्रश्न मांडा, जिथे शेतकऱ्यांच्या अडचणी आहेत ते प्रश्न मांडा, त्याला उत्तर द्यायला आम्ही लोक। हक्कभंग आणि हरकतीचा मुद्दा ही अनुमती मांडण्यावर देण्याची प्रथा परंपरा अनेक वर्षापासून आहे। मी एक हक्कभंग दिला अध्यक्ष महाराज, माझ्या दृष्टीने, राज्याच्या दृष्टीने, राष्ट्रभक्त देशभक्ताच्या दृष्टीने महत्वाचा आहे अध्यक्ष महाराज। अध्यक्ष महाराज, 5 मार्च 2026 रोजी महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्याबाबत माझा अशासकीय ठराव मी मांडला होता आणि तेव्हा मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे विधानसभेचा ठराव करून पाठवला जाईल। मी केंद्रात जाऊन भेटूनही आलो। राज्याच्या अध्यक्ष महाराज या नस्तीचा जेव्हा पाठपुरावा करतो तेव्हा असे अधिकारी तिथं सापडतात की स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या राष्ट्रभक्तांच्या संदर्भातला फक्त वित्तीय कोणताही ताण नाही, फक्त विधानसभेचा ठराव करायचा। अध्यक्ष महाराज, 5 मार्च 2026 रोजी
महाराष्ट्राच्या विधानसभेत स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरविण्याबाबत माझा अशासकीय ठराव मी मांडला होता आणि तेव्हा मंत्री महोदयांनी उत्तरात सांगितलं की या संदर्भामध्ये केंद्र सरकारकडे विधानसभेचा ठराव करून पाठवला जाईल. मी केंद्रात जाऊन भेटूनही आलो. राज्याच्या अध्यक्ष महाराज या नस्तीचा जेव्हा पाठपुरावा करतो तेव्हा असे अधिकारी तिथं सापडतात की स्वातंत्र्यवीर सावरकर सारख्या राष्ट्रभक्तांच्या संदर्भातला फक्त वित्तीय कोणताही ताण नाही, फक्त विधानसभेचा ठराव करायचा. अध्यक्ष महाराज यामध्ये कोणतेही पैसे मागितले नाही आहे. अध्यक्ष महाराज यामध्ये भावनेचा आदर करायचा आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्या हृदयामध्ये जी जाज्वल्य राष्ट्रभक्तीची ज्योत प्रज्वलित केली त्या राष्ट्रभक्त देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचा भारतरत्नाचा प्रस्ताव आपल्याला पाठवायचा आहे. 2019च्या भारतीय जनता पार्टीच्या जाहीरनाम्यात सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा ठराव विधानसभा करेल असं सांगितलं आणि म्हणून अध्यक्ष महाराज मी अशासकीय ठराव मांडला. तर जाहीरनाम्यामध्ये दिल्यावर 5 मार्च ते आज 23 जून आमचे नस्ती जर पुढे जात नसेल तर अध्यक्ष महाराज हा हक्कभंग माझा स्वीकारावा. खरं तर मी मंत्री महोदयांना विनंती केली, आपले नियम असे आहे की आपण मंत्री महोदयांवर हक्कभंग टाकतो, हाही बदल केला पाहिजे. मंत्री महोदयांची इच्छा असते, अधिकारी अध्यक्ष महाराज त्या नस्तीवर असे बसतात की एखादी कोंबडी बसली म्हणून अंड्यातून पिल्लं निघावं तसून त्या 10 नसत्या त्याच्यातून तयार होईल. अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे, हक्कभंग स्वीकारावा. जरी मी मंत्री महोदयांच्या विरोधात मांडत असलो तर या अधिकाऱ्यांच्या विरोधात स्वीकारला पाहिजे असा नियम बदलावा. ठीक आहे. मी आपण दिलेली जी माहिती आहे किंवा हरकतीचा मुद्दा जो सादर केला आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती घेईन. परंतु प्रथमदर्शनी असं दिसून येत आहे की हे सभागृहात दिलेलं आश्वासन होतं आणि त्यामुळे आपल्याकडे आश्वासन समितीही आहे. तर मला वाटतं हे उचित राहील की आपण आश्वासन समितीकडे पहिली या संदर्भातली याचिका करू आणि त्यानंतर कोटीच्या कर्मचाऱ्यांवर आपण पगारावर खर्च करतो त्या आश्वासन समितीला मोजतच नाही, म्हणजे 1 ग्रॅम वजन सुद्धा समजत नाही. अध्यक्ष महाराज हे रेकॉर्ड मध्ये आहे. आश्वासन समितीकडे जाण्याच्या ऐवजी मी विचार केला की पॉवरफुल व्यक्तिमत्वाचे अध्यक्ष आहे, अध्यक्षांकडे कमीत कमी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आश्वासन समितीमध्ये अध्यक्ष आपले अधिकार कधी वापरतात? वेन देर इज नो ऑल्टरनेट एफिकेशियस रेमेडी, म्हणजे इतर कुठचाही मार्ग जेव्हा नसतो तेव्हा अध्यक्षांना त्यांचे अधिकार वापरायला लागतात. त्यामुळे सुधीर भाऊ आपल्याकडे व्यवस्था लागलेली आहे, आश्वासन समिती आपल्याकडे आहे. आपण आश्वासन समितीकडे याचिका करा. त्यावरती जर समाधानकारक आपल्याला कारवाई प्राप्त झाली नाही तर हक्कभंगा संदर्भातला मी निर्णय घेईन. प्रदर्शनकारियों ने किसानों की संपूर्ण कर्ज माफी की मांग करते हुए कहा कि कर्ज की बोझ तले दबे किसान आज भी गंभीर संकट से गुजर रहे हैं. फसलों को उचित मूल्य नहीं मिलने, प्राकृतिक आपदाओं और बढ़ती लागत के कारण किसानों की आर्थिक स्थिति कमजोर होती जा रही है. आंदोलनकारियों का कहना है कि कई किसान कर्ज के कारण आत्महत्या जैसे कदम उठाने को मजबूर हो रहे हैं. बावजूद इसके सरकार उनकी समस्याओं के प्रति गंभीर नजर नहीं आ रही है. आंदोलन के दौरान विदर्भ राज्य समिति के पदाधिकारियों और कार्यकर्ताओं ने सरकार के खिलाफ नारेबाजी करते हुए कहा कि जब तक उनकी मांगें पूरी नहीं होती तब तक उनका संघर्ष जारी रहेगा. उन्होंने चेतावनी दी कि यदि सरकार ने जल्द ही किसानों की कर्ज माफी और अलग विदर्भ राज्य के मुद्दे पर सकारात्मक निर्णय नहीं लिया तो आंदोलन को और अधिक व्यापक रूप दिया जाएगा. प्रदर्शन के कारण कुछ समय के लिए क्षेत्र में तनावपूर्ण माहौल बना रहा. हालांकि पुलिस और प्रशासन की मौजूदगी में स्थिति नियंत्रण में रही. पुलिस ने कानून व्यवस्था बनाए रखने के लिए कई आंदोलनकारियों को हिरासत में लिया और बाद में आवश्यक कानूनी प्रक्रिया शुरू की. वहीं आंदोलनकारियों ने कहा कि वे लोकतांत्रिक तरीके से अपनी मांगों को लेकर आवाज उठाते रहेंगे और सरकार पर जनहित में निर्णय लेने का दबाव बनाते रहेंगे. कैमरामैन सचिन के साथ सनी भुंगाड़े, शंखनाद न्यूज, नागपूर. हेच आपल्या स्वप्नातलं घर आहे. पण कसं होईल? तुमच्या सोन्याने. सोन्याने? हो, सोना काय करू शकत नाही. भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड लोन NBFC मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या आणि बस गृहप्रवेशाची तयारी करा. नमस्कार बाबा. बघितलं, सोना काय करू शकत नाही. कॉल करा 1-800-313-1212.
भारतातील सर्वात मोठ्या गोल्ड लोन NBFC मुथूट फायनान्स कडून गोल्ड लोन घ्या आणि मग पहा सोनं काय करू शकत नाही. कॉल करा 1-800-313-1212.